नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच पाहत आहोत. संचमधील सराव संच 1.2. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 पाहिलेला आहे. आज आपण त्या 1.2 मधला प्रश्न पहिला पाहतोय. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते संच समान नाहीत ते सकारण लिहा. आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. ए बरोबर संच पहिला आहे. एक्स हा असा घटक आहे की 3x - 1 बरोबर 2. बी संच आहे. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. आता सी संच आहे. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की या नैसर्गिक संख्या आहेत पण कशा संख्या आहेत? एक्स लहान आहे 2पेक्षा. तर समान संच आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एक एक संच सोडवावा लागेल. तर आपण आता ए संच सोडूयात. ए संच विचारात घेऊयात. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की एक समीकरण आहे 3x - 1 बरोबर 2. पहा, आता हे समीकरण सोडवावं लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. तर समीकरण 3x - 1 बरोबर किती आहे? 2. 3x एका साईडला ठेवू, 2 तसेच. हे मायनसचे 2 इकडे आले तर काय होते? प्लस. 3x बरोबर 2 आणि 1 बेरीज केली तर किती होते? 3. तर 3x बरोबर 3. गुणाकारातले 3 कशात जातील? भागाकारात. 3 1 3 म्हणून xची किंमत किती आली? 1. आता xची किंमत 1 आलेली आहे म्हणजे संच ए किती आलाय? ए बरोबर 1. आता आपण संच ए काढला. आता बी संच काढणार आहोत. बी संच काय दिलाय आपल्याला? एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही व संयुक्तही नाही. तर अशी संख्या कोणती आहे? बी संच बरोबर एक्स मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. अशी संख्या आहे 1. एक आहे. नैसर्गिक संख्या आहेत. एक्स मूळ पण नाही, संयुक्त पण. मग 1 ही अशी संख्या आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, फक्त नैसर्गिक संख्या आहे. बी संच काढला. आता सी संच काय दिलाय आपल्याला पहा. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे, n मधल्या आहेत पण कसा आहे? 2पेक्षा लहान. मग सी संच किती येईन आपला? 1. सी संच 2पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत? 1 नैसर्गिक संख्या. मग ए बी सी आपल्याला विचारलं ए बी सी समान संच आहेत का? ए बी सी हे समान संच आहेत. ए बरोबर बी बरोबर सी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पहिलं एक उदाहरण पाहिलं. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. पहिला संच ए बरोबर हे समीकरण आहे. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की 3x - 1 बरोबर 2. हे समीकरण विचारात घेतलं. 3x तसे 2. हे मायनसचे 1 इकडे आले तर काय झाले? प्लस. 3x बरोबर 3. हे गुणाकारातले 3 कशात गेले? भागाकारात. x बरोबर किती आलं? 3 1 3 1 म्हणजे ए संच 1 आला. बी संच काय आहे? एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. मग बी संच आहे किती आहे? 1. कारण 1 नैसर्गिक संख्या आहे पण ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. तर सी संच काय सांगितलं आहे आपल्याला? नैसर्गिक संख्या आहेत 2पेक्षा लहान. मग 2पेक्षा लहान संख्या कोणती नैसर्गिक संख्या आहे? 1. ए बी सी तिन्ही संचामध्ये 1 हा सारखा आला. मग त्यामुळे ए बी सी हे समान संच आहेत. ए बरोबर बी बरोबर सी.
तर हा पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे. आता यातलं दुसरा पाहूयात. ए व बी समान आहेत का? आहेत का? ते सकारण लिहा. सकारण लिहा. आता ए आणि बी दिले समान संच आहेत का हे लिहायचे आपल्याला. ए संच आहे सम असलेल्या मूळ संख्या बी संच आहे x हा x मधील असा घटक आहे की समीकरणे 7x - 1 बरोबर 13. 7x - 1 बरोबर 13. हे सोडूयात आता आपण. ए सम असलेल्या मूळ संख्या सम आणि मूळ संख्या ही किती आहे? 2. सम आणि मूळ संख्या ही 2 आहे. ए संचाला 2. आता बी बरोबर x हा x मधील असा घटक आहे की 7x - 1 बरोबर 13. हे समीकरणे हे सोडवावं लागेल आपल्याला. 7x - 1 बरोबर 13. 7x बरोबर 13. तसे हे मायनसचे 1 इकडे आले तर काय होते? प्लस. 7x बरोबर 13 ने 14. 7x बरोबर 14. आता ही गुणाकारातले 7 कशात जातील? भागाकारात. x बरोबर 14 भागिले 7. 7 × 7 7 दुने 14. x ची किंमत आली 2. x बरोबर 2. आता पहा x ची 2 किंमत आली म्हणजे बी संचाला 2. मग प्रश्न काय विचारलेला आपल्याला? ए आणि बी समान आहेत का? तर ए व बी समान संच आहेत. समान संच आहेत. ए बरोबर बी. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण संच प्रकरण सुरू केलं होतं. संच पाहिलं. आता त्यामधला सराव संच किती? 1.2 प्रश्न पहिला आणि दुसरा पाहिला. तर तुम्ही गणित विषयाचा अभ्यास, बेसिक गणित माझे सगळे व्हिडिओ पहा आणि बेसिक गणित लक्षात घ्या. उदाहरणे सोडवा म्हणजे गणित विषय तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि आता संच प्रकरण पाहत आहोत आपण. ह्याचाही सराव व्यवस्थित करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.